नमस्कार मंडळी, मी प्रिया हजर आहे तुमच्या समोर आणखी एका तुमच्या कामाची ट्रिक घेऊन। तर बऱ्याचदा काय होतं, खाऱ्या पाण्यामुळे, क्षारयुक्त पाण्यामुळे अशा पद्धतीने बेसिन किंवा किचन जो ओटा आहे किंवा स्टाईल फरशा आहे त्याला अशा पद्धतीचे पांढरे डाग हे पडले जातात आणि साध्या घासून सुद्धा ते निघत नाही। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम साधी सोपी ट्रिक आहे व घरातल्या उपलब्ध साहित्यापासूनच होते। कुठलाही जास्त खर्चाची वस्तू आपल्याला या ठिकाणी वापरायची नाहीये। तर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे, संपूर्ण बेसिनला व स्टाईल जिथे जिथे ज्या पांढऱ्या पडलेल्या आहेत, डाग पडलेले आहे त्या ठिकाणी 2 चमचे अशा पद्धतीने बेकिंग सोडा हा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे जो की खाण्याचा सोडा असतो तो। आणि त्यानंतर दुसरं साहित्य आपल्याला लागणार आहे जे की आपण घरात भांडे घासण्यासाठी डिशवॉश लिक्विड वापरतो ते लिक्विड असं थोडंसं आपल्याला सगळ्या साईडनं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू आणि अर्धाच लिंबू आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर कसाही लिंबू तुम्ही घेऊ शकता, थोडा खराब झालेला असेल, वाळलेला असेल किंवा खूप दिवसाचे काही लिंब आपल्या फ्रीजमध्ये पडलेलेच असतात तर त्या लिंबाचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता। सर्वात अगोदर आपल्याला ह्या लिंबाचा रस त्या टाकलेल्या सोडा आणि डिशवॉश लिक्विडचे जे काही मिश्रण आहे त्याच्यावरती लिंबाचा रस असा पिळून घ्यायचा। त्यानंतर त्याच लिंबाने आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे, म्हणजे पांगून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडे लागेल असं। आणि जेणेकरून जी काही घाण आहे, जो मळ आहे किंवा जे काही क्षारयुक्त पाण्याचे पांढरे डाग आहेत ते सैलसर पडतील आणि निघून जाण्यास मदत होईल। तुम्ही बघू शकता लिंबू आणि सोड्यामुळे अशा पद्धतीने त्यात कसं एक रिॲक्शन होते आणि फेस आल्यासारखं वाटतंय, त्याच्यानेच आपलं हे बेसिन एकदम क्लीन होणार आहे। तर मी सगळ्या साईडला ते लावून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला तसंच थांबायचं आहे। त्यानंतर ज्या काही कात्याने वगैरे तुम्ही बेसिन घासत असाल त्यांनीच आपल्याला हे बेसिन घासून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बेसिन अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी तारेची घासणी वापरलेली आहे जी की नवीनच आहे। जर तुम्ही एकदम जुनी झालेली घासणीने बेसिन घासलं तर ते खराब होतं, त्याच्यामुळे शक्यतो नवी घासणी किंवा जो काही स्पंज असतो ना त्या स्पंजने हे शक्यतो बेसिन घासत चला। आता 5 मिनिटं मी छान असं बेसिन घासून घेतलेलं आहे। त्याच मिश्रणाने दुसरं काही सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायची गरज नाही। आता त्यानंतर मी पाणी घालून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता जे काही क्षारयुक्त पाण्याचे, जे काही खाऱ्या पाण्याचे डाग होते ते संपूर्ण डाग या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि जे काही वरती तुम्हाला दिसते तर ते व्हाईट सिमेंटचे डाग आहेत। ते कसे काढायचे ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा। त्यानंतर मी पाण्याने बेसिन हा संपूर्ण धुवून घेत आहे। तर बघू शकता एकदम चकाचक आपला बेसिन झालेला आहे आणि किचन ओटा सुद्धा बघू शकता मस्त असा चमकत आहे, सगळे डाग निघून गेलेले आहेत। आता ह्याच मिश्रणाने तुम्ही स्टाईल फरशा ज्या असतात किचन ओट्याच्या त्या सुद्धा घासा, एकदम चकाचक त्या फरशा निघतात बघा। सगळे डाग किंवा खाऱ्या पाण्याचे किंवा किचन स्वयंपाक करताना जे काही तेलकट डाग या ठिकाणी उडलेले असतात ते संपूर्ण डाग ह्या मिश्रणाने निघून जातात। तर अशा पद्धतीने मी ते सुद्धा धुवून घेत आहे। त्यानंतर आपल्याला एक कोरड्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळं असं चकाचक झालेलं आहे। तर तुम्हाला आजची माझी ही टिप कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब